नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, अमेरिकन बाजारातील विक्रीचा परिणाम आज आपल्याला इंडियन स्टॉक मार्केटवर देखील दिसून आला। सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठ्या घसरणीसह आज मार्केटमध्ये कामकाज सुरू केलं। सेन्सेक्स तब्बल 450 अंशांनी घसरला तर निफ्टी 150 अंशांपेक्षा जास्तने सुरुवातीलाच घसरला। बँक निफ्टीमध्ये देखील तशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली। तसेच 400हून अधिक अंकांची घसरण आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळाली। आज सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी फक्त एका कंपनीचा शेअर हा ग्रीनमध्ये उघडला तर उर्वरित 29 कंपन्यांचे शेअर्स हे रेडमध्ये उघडले। त्याचप्रमाणे निफ्टी 50मधील 50 कंपन्यांपैकी केवळ एका कंपनीचा शेअर वाढीसह हिरव्या रंगामध्ये उघडला गेला आणि उर्वरित 49 कंपन्यांचे शेअर्स हे लाल रंगामध्ये उघडले गेले। आज सेन्सेक्स च्या कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर हा एकमेव शेअर होता जो 0.46% वाढीसह उघडला गेला, ज्यामध्ये व्यवहार हा ग्रीनमध्ये सुरू होता। तर झोमॅटोचे शेअर्स हे 1.89% घसरणीसह उघडण्यात आले। शेअर बाजारातील घसरण एवढी तीव्र होती की अवघ्या 5 मिनिटांमध्ये BSE लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप सुमारे 3,40,000 कोटी रुपयांनी घसरला। जागतिक बाजारपेठेतील घसरणीच्या पार्श्वभूमीवरती भारतीय बाजारपेठेत देखील खळबळ आपल्याला पाहायला मिळाली। BSEचे सर्व निर्देशांक हे लाल व्यवहारामध्ये ट्रेड करत होते। BSEवरती लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप हे 398.80 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले। अशा प्रकारे सोमवारी आज बाजार उघडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच BSEवरती लिस्टेड असलेल्या कंपन्यांचं मार्केट कॅप हे 3,40,000 कोटी रुपयांनी कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। मार्केट पडण्यामागे जी कारणं आहेत त्यामध्ये ट्रम्प टॅरिफ आणि जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती या व्यतिरिक्त गुंतवणूकदार सध्या काही महत्त्वाच्या आर्थिक डेटांवर देखील लक्ष ठेवून आहेत, जे बाजाराची स्थिती आणि दिशा ठरवू शकतात। अमेरिकेतील घर विक्रीचा डेटा हा 2 दिवसांनंतर म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे, तर अमेरिकन GDP वाढीचा अंदाज हा 27 फेब्रुवारी रोजी येईल। यानंतर 28 फेब्रुवारी रोजी भारत सरकार चालू आर्थिक वर्षाच्या म्हणजेच 2024-25च्या तिमाहीच्या 3ऱ्या तिमाहीसाठी GDP डेटा आणि आगामी वर्षासाठी GDPचा अंदाज जाहीर करेल। या सगळ्या आकडेवारींवरती गुंतवणूकदारांची नजर ही राहणार आहे। RBIने नवीन मसुदा पत्रकामध्ये सांगितलंय की लहान व्यावसायिक आणि MSMEला पूर्व मुदत कर्ज परतफेडीसाठी कुठलंही प्रीपेमेंट शुल्क हे भरावं लागणार नाही। इतकंच नाही तर RBIचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीनं ग्लोबल क्यूज जरी नेगेटिव्ह असले तरी लोकल क्यूज हे पॉझिटिव्ह आहेत, परंतु जोपर्यंत डेटा क्लिअरली शो करत नाही की मार्केटमध्ये ग्रोथ आहे आणि इकॉनॉमीला बूस्ट मिळतोय, तोपर्यंत सहजासहजी तरी मार्केट वर जाऊ देतील याची शक्यता कमी आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मार्केट लाल रंगामध्येच आज बंद झालेलं आहे, परंतु पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आज रात्री US मार्केटमध्ये काय होईल ते पाहणं जास्त गरजेचं ठरणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।